गोरक्षनाथाला आणि मीननाथाला बसवलं. मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात मी काय करतो, आपल्याला गावामध्ये भ्रमंती करून येतो, भिक्षा मागून आणतो, तुम्ही दोघांनी अभ्यास करावा. आणि मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षेसाठी गावामध्ये निघालेले आहे, भिक्षासाठी निघालेले आहे. भिक्षेसाठी जातात, भिक्षा मागतात. आणि मच्छिंद्रनाथ महाराज पुन्हा आपल्या आसनावरती येतात. नाही आता नंतर द्या. पुन्हा येतात आणि पुन्हा आल्यानंतर मीननाथाला बघितलं. मीननाथाचं अंग विष्ठेने बनलेलं होतं. महाराज पायाला धरलं आणि उलट टांगलं. महाराज घेऊन चालले नदीवरती धुण्या करता. अरे या जोग्याला, या संन्याशाला हा उपद्रव करण्याची काय गरज होती? आपण जोगी आहोत, संन्यासी आहोत, महात्मा आहोत, त्याला हा उपद्रव करण्याची काय गरज होती? आणि मग मात्र त्या वेळेला, त्या समयाला नदीवरती नेलं. आता याला धुवून आणतो अंतर्बाह्य, म्हणजे याला आतून बाहेरून धुवून आणतो. याला आता आतून बाहेरून धुवून आणतो आणि पाण्यात बुडवलं. महाराज पाण्यामध्ये बुडवलं आणि त्या खडकावरती जसं आपण एखादा कपडं वस्त्र धुवावं ना, तसं आपटलं. महाराज तसं आपटलं आणि संपूर्ण रुंदीर वाहू लागलं. ते मास संपूर्ण त्या ठिकाणी टाकून देण्यात आली आणि ते कातडं घेतलं. ते कातडं घेतलं महाराज आणि काट्यावरती सुकू घातलं. काट्यावरती सुकू घातलं आणि पुन्हा मच्छिंद्रनाथांजवळ येऊन बसतात. एक प्रहार झाला, दोन प्रहार झाले. माझ्या बाळाचा आवाज येत नाही, माझ्या बाळाचा आवाज येत नाही. अरे गोरक्षा, माझा मीननाथ कुठे आहे? माझा मीननाथ कुठे आहे? महाराज गुरुराया, मी त्याला स्वच्छ धुवून आणलं आहे. मी त्याला स्वच्छ धुवून आणला. अरे धुवून आणला ती धुण्याची वस्तू आहे, मग कुठे आहे? त्याला प्रावरी सुकू घातला, म्हणजे काट्याच्या कुंपणावरती सुकू घातला, सुकू घातलाय. अरे ती सुकू घालण्याची वस्तू आहे का? अरे गोरक्षा कुठे? महाराज चला ना, मी तुम्हाला दाखवतो ना. महाराजांच्या हाताला धरलं आणि जिथे सुकू घातला त्याच्या काट्याच्या कुंपणावरती सुकू घातला, त्या ठिकाणी घेऊन आले. आणि महाराजांनी बघितलं हे तर फक्त कातडं आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराज आक्रोश करू लागले. महाराज आक्रोश करू लागले, जमिनीवरती पडावं, लोळावं, छाती पिटावी. अरे गोरक्षा, तू अधर्मी आहे, पापी आहे, दुष्ट आहे, माझ्या बाळाला मारलं. अरे त्याने तुझं काय केलं होतं? माझा बाळ मला द्यावा, माझा बाळ मला द्यावा. हे गोरक्षा, अरे अधर्मी आहे, पापी आहे, क्रूरद्रोही आहे. अरे माझ्या बाळाला मारलं, माझ्या पुत्राला मारलं. महाराज चिंता करू नका, त्याला कुणी मारू शकत, त्याला कुणी भिजवू शकत? जळी तळी काष्टी भरला असे, तो सर्वव्यापी आहे. महाराज तो मेला नाही. पण मच्छिंद्रनाथ महाराज ऐकायला तयार नाही. गोरक्षनाथ महाराजांनी भस्मजुळीमध्ये हात घातला, भस्म घेतला, संजीवनी मंत्राचा पाठ करतात आणि त्यावर सिंचन करतात. अलग चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की, चैतन्य गोरक्षनाथ महाराज की. नामकरण केलं महाराज, चैतन्य मीननाथ महाराज की. आणि मग मात्र या तिन्ही माय लेकरांची भेट झाली. महाराज गळा भेट होती. अरे गोरक्षा, मी तर तुझी परीक्षा बघत होतो रे, मी तर तुझी परीक्षा बघत होतो.